सरपंच, ओ सरपंच, काय विषय काय आहे नेमका? अहो पाटील, ह्या सरपंचानं तास झालंय तर सगळं गाव गोळा करून ठेवलंय आणि अजून काय सांगा ना. मागच्या बारीला बिया सरपंचानं असंच गाव गोळा केलं आणि काय सांगितलं तर शेजारच्या गावातली बाई पळून गेली हाय, कुठं भेटली तर आम्हाला सांगा म्हणून सांगितलं. असा तर हा सरपंच आहे आपला. अरे हो हो हो, किती बोलसान. जरा दम काढा, जरा दम काढा जरा. तर गावकऱ्यांनो, तुम्हाला इथे सगळ्यांना ह्यासाठी बोलवले आहे की आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे. मला वाटतंय बहुतेक ह्याची बायको फोटोशी असेल, त्याची आनंदाची बातमी अख्ख्या गावाला द्यायची असं याला. ओ भोंगळे पाटील, तसं काही नाहीये. तुम्ही जरा शांत बसा बघू. तुमच्या काही कामाचं नाहीये. पण हा जो खाली आपला भगिनी वर्ग जो बसला आहे ना, माता भगिनी, त्यांच्या कामाची गोष्ट आहे एक. तेच आता आपले भाऊसाहेब तुम्हाला सगळ्यांना सांगतील. तुम्ही जरा शांत बसा बघू. आता अजिबात बडबड करू नका बघा तुम्ही. आता नमस्कार नमस्कार इथे सगळे जमलेल्या गावकऱ्यांनो, आजी माजी सरपंच पाटील, पोलीस पाटील, सगळ्यांना माझा नमस्कार आहे. तर आपण इथे बहुसंख्येने जमलात त्यासाठी मी तुमचे आभार व्यक्त करतो. तुम्हाला सर्वांना इथे यासाठी बोलवण्यात आले आहे की आपल्या महाराष्ट्र सरकारनं एक नवीन योजना लागू केली आहे आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी. तर त्या योजनेची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यासाठी आज इथे बोलवले आहे. आता बाया, नवीन योजना आली होय. काय काय आहे काय नेमकी नवीन योजना? का गेल्या वेळेसारखं आमचं पैसे पळून गेली घेऊन एक कंपनी, तशीच काहीतरी योजना नाही ना ही? हा ना बाया, गेल्या वेळेस त्या कंपनीनं चांगले पैसे गोळा करून घेतलं. 2-4 महिने लोकांनी सगळं पैसे जमा केलं आणि गेली ना ती कंपनी पळून. सगळ्यांना चुना लावला. त्यांचा मुडदा बसला, त्यांचा नायनाट झाला त्यांचा. नाही, तसे काही नाहीये. तुम्ही फक्त भाऊसाहेबांचं व्यवस्थित ऐकून घ्या. भाऊसाहेब तुम्हाला सगळं सविस्तर सांगतील. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ही योजना आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे, त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही कारण नाहीये. तर आता मी बोलू का? नाही, तुमचे सगळ्यांचे जर बोलून झाले असेल तर आता मी तुम्हाला त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देतो. हो हो भाऊसाहेब, झाले आहे सगळ्यांचे बोलून. तुम्ही आता त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती द्या सगळ्यांना. ओके, धन्यवाद. तर इथे जमलेल्या माझ्या माता आणि भगिनींनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक नवीन योजना आणली आहे. ही योजना 1 जुलै 2024 पासून चालू झाली आहे. तर ह्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. नीट ऐका माता भगिनींनो, ह्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. तरी या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. अरे भाऊसाहेबा, योजनेचा लाभ घ्यायचा आहे, योजनेचं नाव माहिती आहे, पण योजना नक्की काय आहे ते तरी सांग की जरा समजून. नुसतंच घुमा फिराटे बाते कर राय तू. जरा व्यवस्थित समजून सांगाव, योजना काय आहे, त्याचा फायदा काय, नुकसान काय, सगळं व्यवस्थित सविस्तर समजून सांग की. हो सांगतो. नका टेन्शन घेऊ तुम्ही आजोबा, नका टेन्शन घेऊ. उगाच टेन्शन पाहिजे तुम्ही जासाल नाही. ऐ भाऊसाहेबा, जरा तोंड सांभाळून बोल काय. आमच्या गावात आहे तो, आमच्या गावात. ध्यानात ठेव. आओ भोंगळे पाटील, जरा गप्प बसा जरा. कशाला उगाच त्या भाऊसाहेबांना धमकी देताय? अहो गावाचे भाऊसाहेब आहेत ते. जरा गार खा की जरा तुम्ही. ओके, डोंट वरी, नो प्रॉब्लेम. दादा, नक्की योजना काय आहे ते बी सांगा की आम्हाला. नेमका म्हणजे त्याच्यात फायदा काय आहे आमचा ते बी सांगा.
तुम्ही योजना कधीपासून चालू झाली ते सांगितलं, योजनेचं नाव सांगितलं, पण आमचा फायदा काय ते नाही सांगितलं आम्हाला तुम्ही अजून. दादा सांगा ना, जरा समजून सांगा. हो हो, सांगतो सांगतो, जरा धीर धरा, धीर धरा. तर मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की ह्या योजनेअंतर्गत आपल्या माता भगिनींना 1,500 रुपये दरमहा त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहेत. हाय का आता? ह्या सरकारने तर लईच भारी योजना आणली बाई. होय होय, चांगली योजना आहे बरं का या सरकारची. ह्या सरकारनं माता भगिनींचा विचार केला हे बघून लय बरं वाटलं बरं का. दादा, आमच्या माता भगिनींचं मुख्यमंत्री साहेबांना खूप खूप आशीर्वाद बरं का, खूप खूप आशीर्वाद. हेलो सर, मेरा एक क्वेश्चन है, क्या मैं आपको पूछ सकती हूँ? हो हो ताई, विचारा विचारा, बिंदास विचारा. तो मेरा सवाल ये है सर, इस योजना का लाभ कौन कौन उठा सकता है और इसके लिए कौन से डॉक्युमेंट लगेंगे? खूप छान प्रश्न आहे तुमचा ताई. मी तुम्हाला उत्तर देतो याचं. तर ही योजना महाराष्ट्रातील माता भगिनींसाठी महाराष्ट्र सरकारनं आणली आहे. ह्या योजनेचा लाभ 21 वर्षापुढील व 65 वर्षाच्या आतील सर्व माता भगिनी घेऊ शकतात. तो मेरी उम्र 22 साल है, लेकिन अभी तक मेरी शादी नहीं हुई है, तो मैं भी इस योजना का लाभ ले सकती हूँ? हो हो, का नाही, तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता. ओके, थँक्यू सर. दादा, ओ दादा, ह्याला डॉक्युमेंट काय काय लागतील ते बी सांगा दादा आता. ह्या योजनेसाठी तुम्हाला जास्त काही डॉक्युमेंट लागणार नाहीयेत. तुमचा शाळेचा दाखला किंवा जन्माचा दाखला लागेल आणि तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते देखील चालेल. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे एका बँकेमध्ये अकाउंट असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमचा शाळेचा किंवा जन्माचा दाखला लागेल. त्यानंतर तुमचे रेशन कार्ड लागेल. ह्या योजनेसंदर्भातील फॉर्म तुम्हाला नजीकच्या अंगणवाडीमध्ये किंवा माई सेवा केंद्रामध्ये भेटून जातील. हे फॉर्म तुम्हाला 1 जुलैपासून तर 31 ऑगस्टपर्यंत भरून नजीकच्या अंगणवाडीमध्ये जमा करायचे आहेत. जरी तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये हा फॉर्म भरला तरी तुम्हाला जुलै व ऑगस्टचे असे दोन्ही महिन्याचे 1500 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होतील. छान छान योजना आहे. खरंच छान काम केलं आहे सरकारनं. होय होय, छान काम केलं बरं का सरकारनं. मला वाटलं का मागच्या वेळेस का सारखी काय फसवी योजना आहे, पण नाही, ह्या सरकारनं ना पैसे घ्यायचं नाही तर आपल्याला पैसे द्यायचं काम केलं आहे. छान काम केलं आहे सरकारनं. जर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सरपंचांना देखील सांगू शकता किंवा मग तुम्ही नजीकच्या माही सेवा केंद्रामध्ये किंवा अंगणवाडीमध्ये जाऊन देखील फॉर्म बद्दल माहिती घेऊ शकता आणि तिथे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मदत देखील केली जाईल. अहो भाऊसाहेब, लयच भारी योजना आहे बरं का ही. हा, पण माझा एक प्रॉब्लेम आहे भाऊसाहेब. मला आहे 2 बायका. तर आता त्या 2 बायकांना नक्की याचा लाभ घेता येईल का? अहो काय सरपंच, तुम्ही इथं पण तुम्हाला मस्करी सुचायला लागली काय? अहो गंमत केली भाऊसाहेब. भाऊसाहेब, अहो माता भगिनींसाठी योजना आणली ते चांगलंच केलं एकमतानं, पण आमच्यासाठी काय केलं हो? हा, फक्त माता भगिनी दिसल्या का सरकारला? हा, आम्ही काय पाप केलंय? आमच्यासाठी एखादी योजना आणा म्हणा, तेवढीच आमची क्वार्टर पाण्याची सोय होईल ह्या वयात. हो पाटील, नक्की तुमचं मी म्हणणं सरकारपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर इथे जमलेल्या माता भगिनींनो, तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत का? होय मिळाली दादा, मिळाली. चला तर मग विचार कसला करताय? लागा, चला आता कामाला लागा. कोणाचा धाकला असेल नसेल ते शाळेत जाऊन घेऊन या. कोणाचे रेशन कार्ड असेल नसेल तर ते बी घेऊन या तहसीलदार ऑफिसला जाऊन. लागा कामाला, वेळ फार कमी आहे आपल्याकडे, वेळ वायाला घालवू नका. सरकारने एवढी चांगली संधी आणली आहे तुमच्यासाठी, तर त्या संधीचं सोनं करून घ्या
हा, आणि काही प्रॉब्लेम आला तर मला सांगा, मी आहे तिथं ऑफिसला असतोच आहे, हा, ग्रामपंचायतच्या. तर गावकऱ्यांनो, माता भगिनींनो, कशी वाटली तुम्हाला सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना? खूप छान, खूप छान. लय लय भारी आहे बर का दादा, लय भारी आहे योजना. होय होय, खूपच छान योजना आहे सरकारची, आम्हाला तर लय आवडली बाई. देव ह्या सरकारचं भलं करो. अशी भारी योजना आणली माता भगिनींचा विचार करून. खरंच त्या मुख्यमंत्र्याचा लय देवाने भलं करो. चला गावकऱ्यांनो, आजची बैठक आपण येथेच संपवू. मी आशा करतो की तुम्हाला सगळी माहिती समजली असेल आणि तुम्ही सगळेजण ह्या योजनेचा लाभ घ्याल. हा, काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली तर भाऊसाहेब ऑफिसमध्ये असतात, मी देखील ऑफिसमध्ये असतो. तुमचा काही प्रॉब्लेम असला तरी ऑफिसमध्ये येऊन तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता. चला, मी आजची बैठक येथे संपवतो आणि आपणा सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.